नमस्कार. शीतलमध्ये व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? तर तुम्ही सर्व मस्त जबरदस्त आणि आनंदात असाल, तर आम्हीसुद्धा आनंदात आहे. तर आम्ही लग्नासाठी गावी आलेलो आहे. आमच्या पुतणीचं लग्न आहे आणि हे लग्न आम्ही दारातच करून दिलेलं आहे. तर आता नवरा मुलाचे तिकडून वऱ्हाड आलेला आहे आणि त्यांचा भेटीचा जो कार्यक्रम असतो तो आता म्हणजे स्वागत वगैरे हे सगळं आता होणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण निघालो. तर चला आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा. तर आता वऱ्हाड आलेला आहे आणि आता ते गाड्यातून उतरून येतील. त्यावेळेला त्यांचा हा कार्यक्रम आपण आता भेटीचा आपण करणार आहे. तर भेटीसाठी म्हणजे ठराविक काय काय गोष्टी असतात बघा. म्हणजे जे ज्येष्ठ असतात व्यक्ती त्यांना म्हणजे काही ठिकाणी 5 असतात, 7 जण असतात किंवा 9 जण, आपल्या इच्छेनुसार त्यांना भेटीसाठी पाठवलं जातं. आणि अशी ही पाण्याची घागर अशी आडी ओढली जाते आणि मग त्यांना ओळीनं सगळ्यांना असं उभा केलं जातं. म्हणजे आपल्याकडे म्हणजे मुलीकडेच येईल आणि मुलांच्याकडची म्हणजे काय आहेत त्यांना तिथं उभा करून त्यांचा आपण सत्कार करतो आणि कुंकवाचा नाम वगैरे ओढून जिरे आणि साखर मिश्रित असतं ते त्यांना दिलं जातं. गळा भेट होते आणि जो आपण टॉवेल, टोपी ओटी असते, ब्लाऊज पीस वगैरे हे सगळं त्यांच्या हातात दिलं जातं आणि मग त्यांना वेशीच्या आत घेतलं जातं. असा हा एक रिवाज आहे आणि तो आपण चालवत आहे पुढे. आणि तुम्ही जिथून व्हिडिओ पाहता तुमच्या भागामध्ये कशी प्रथा आहे ते मला कमेंट करून सांगा. तर चला पाहूया आपण. तर आता भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू आहे. तर साखर दिली जाते, एकमेकांना साखर दिली जाते आणि टॉवेल, टोपी काय असेल ते रीतिरिवाजानुसार असतं ते सगळं इथं होतं. आणि हा खूप महत्त्वाचा सुरुवातीचा हा सोहळा असतो. कारण वेश ओलांडून ज्यावेळेला वऱ्हाड आपल्या गावामध्ये येतं, प्रवेश करतं, त्यावेळेला त्यांना सन्मानानं आपल्याला घेऊन जावं लागतं. तर तो आता कार्यक्रम आता इथे सुरू आहे आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे पूर्ण लग्नाचा आहे. यात काय आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर फक्त भेटीचाच हा कार्यक्रमाचाच आपण यामध्ये पाहणार आहोत आणि नंतरचा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या इव्हेंटचे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तर खरंच गावाकडच्या रीतिरिवाज खूप छान असतात आणि त्यांच्याकडून बरंच काही घेण्यासारखं असतं. आणि आता अलीकडे लोकांना वेळ नाही या सर्व गोष्टी म्हणजे होतात, पण गावाकडे ज्या पद्धतीनं लग्न होतं तसं इतर ठिकाणी एवढं जास्त होत नाही. प्रमाण थोडंसं कमी आहे. वेळेअभावी लोक लवकर उरकून घेतात आणि आता ह्या भेटीचा कार्यक्रम बऱ्यापैकी झालेला आहे. बघा समोर
हां इकडे नारळा इकडे बघा समोर फोटो तर यामध्ये कोणाला चुकवून चालत नसते ना, जर चुकून एखाद्याला कोणाला हळदीकुंकू द्यायचं राहिलं किंवा काहीतरी लोकांच्या तेवढंच मनात राहतं, म्हणून खूप काळजीपूर्वक सगळ्यांना हळदीकुंकू द्यावं लागतं. इथे नवरदेवांचं पण औक्षण झालेलं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि नंतरचा व्हिडिओ लग्नाचा जो आहे तो नंतर लवकरच येईल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.